आज सकाळी सकाळी म्हटलं रानात जायचं होतं आणि छानपैकी अशी बटाट्याची रसाभाजी केली आणि वाफाळलेला मस्तपैकी हारेवरती भात ठेवला आहे. तर रानात आलो आणि म्हटलं पाट खुरपायचं, कारण की उसाला पाणी घ्यायचं होतं आणि पाटामध्ये गवत झालं होतं. तर म्हटलं पाट खुरपून घ्यावं. तर पाट खुरपायला घेतला आणि म्हटलं सकाळ सकाळ ऊन नसतं तर मग पटकन खुरपलं पण जातं आणि दुपारी भरपूर असं ऊन लागतं. कारण की 10 वाजले ना की भरपूर असं कडक ऊन लागतं की थांबू वाटत नाही रानामध्ये. मग सकाळ सकाळ काम देखील पटकन होतं. तर मग सकाळी म्हटलं मस्तपैकी असं बटाटाची भाजी केली होती आणि भात केला होता. म्हटलं आल्यावरती चपात्या करता येतील, कारण की सासऱ्यांना 10 वाजता जेवायला लागतो, तोपर्यंत खुरपून यावं. तर मग सकाळी सकाळी लवकर रानात आलं आणि हे बघा अशा प्रकारे बारीक बारीकच गवत होतं. म्हटलं ते काढून घ्यावं, नाही तर मग पाणी बसलं की मग ते गवत मोठं होतं आणि मग पाणी पुढे सरकत नाही. तर मग सगळं आता पाट्यानं खुरपून घेतलं आणि घरी आल्याच्या नंतर चपात्या केल्या आणि सकाळी आपण भाजी करूनच ठेवली होती, हार होता. मस्तपैकी अशा चपात्याही झाल्या आणि त्याच्यानंतर तोंडी लावण्यासाठी म्हटलं झटपट अशा मिरच्या तळाव्या. तर मग मिरच्या देखील तळून घेतल्या. तर मस्तपैकी ना आजचा बेत भारीच बरं का. बटाट्याची रसाभाजी आणि तोंडी लावायला छानपैकी आपण अशी मिरची तळली होती आणि त्यानंतर घरी लोणचं केलं होतं, कारण काय कैऱ्या भरपूर पडल्या होत्या ना, तर मग लोणचं देखील केलं होतं आणि भात घातलेला होता. तर या जेवायला सगळ्यांनी. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.